राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज पाथरी यांचं चरित्र. यांचा जन्म शके 1810 ऑगस्ट इसवी सन 1888 आणि निर्याण तिथी अश्विन वद्य एकादशी शके 1858 म्हणजेच 9 नोव्हेंबर 1936. परमपूज्य श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पाथरी या गावी इसवी सन ऑगस्ट 1888 मध्ये झाला. त्यांच्या जन्मानंतर 5वे दिवशी म्हणजे 5वीच्या पूजे दिवशी त्यांच्या आजीच्या स्वप्नात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आले आणि त्यांनी सांगितलं की हा माझा अंश असून याचं नाव सिद्धरामेश्वर असं ठेव. याप्रमाणे आजीबाईंनी सिद्धरामेश्वर हे नाव ठेवलं. त्यांना लहानपणापासून परमार्थाची आवड होती. वयाच्या 10व्या वर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी त्यांना दर्शन देऊन प्रसाद म्हणून गुळात भिजवलेल्या डाळीचा प्रसाद दिला. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं शालेय शिक्षण थोडंच झालं. घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी विजापूर इथल्या अडत दुकानात गुमास्तेची नोकरी धरली. पुढे ते आपल्या कर्तबगारीनं हेड मुनीम झाले. श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचं विजापूर गावी सप्ताहानिमित्त नेहमी जाणं येणं असे. असं एके दिवशी श्री सिद्धरामेश्वर महाराजांना श्री भाऊसाहेब महाराजांचं दर्शन झालं आणि त्याच दिवशी इसवी सन 1906 मध्ये त्यांना अनुग्रह पण मिळाला. श्री भाऊसाहेब महाराज हे सोमवार आणि गुरुवारी अनुग्रह देत असत. पण श्री सिद्धरामेश्वर महाराज हे त्यांच्याकडे शनिवारी अनुग्रह घेण्यास गेले. श्री भाऊसाहेब महाराजांनी यांची पात्रता ओळखली आणि श्री भाऊसाहेब महाराज म्हणाले, हा फार भाग्यवान असून ह्याच्यानं जगावर प्रकाश पडणार आहे. याकरता याला आजच म्हणजे शनिवारी अनुग्रह देतो आणि याची आठवण म्हणून शनिवारीही अनुग्रह देण्यास सुरुवात करतो. याप्रमाणे श्री भाऊसाहेब महाराजांचा यांना अनुग्रह प्राप्त झाला आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी साधन करून सिद्धता प्राप्त करून घेतली. हिंचगिरी इथं होणाऱ्या 3ही सप्ताहात श्री सिद्धरामेश्वर महाराज जात असत. त्यांनी सद्गुरूंची अनन्य भावानं सेवा केली. श्री भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी अल्पाहारावर राहून साधन केलं. योग वसिष्ठ, शंकराचार्यांचा सदाचार, वाक्यवृत्ती इत्यादी ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास केला आणि लोकोद्धराचं कार्य चालू केलं. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं वक्तृत्व अस्खलित, अनुभवपूर्ण आणि परिणामकारक होतं. महाराजांची निरूपण शैली इतकी सरळ आणि गोड होती की लहान मुलंसुद्धा वेदांतासारखा गुह्य विषय सुलभ रीतीनं ग्रहण करीत. आधी ब्रह्म प्रत्यक्ष दावा, मग तुम्ही वेदांत गावा या उक्तीप्रमाणे श्रोत्यांना प्रत्यक्ष अनुभव येईल अशा रीतीनं ते स्पष्टीकरण करीत असत. श्री सिद्धरामेश्वर महाराज हे कोणाकडूनही काहीही घेत नसत. त्यांची राहणी फार वैभवशाली होती. त्यांचे विविध तऱ्हेचे पोशाख आणि त्यांच्या कलापूर्ण आणि सुंदर नित्योपयोगी वस्तू यांनी लोकांचं मन वेधून घेतलं जाई. त्यांनी आपल्या सद्गुरूंचं स्थानही वैभवकलापूर्ण वस्तूंनी सजवलं होतं. श्री शिवयोगी
सिद्धरामेश्वर महाराज आणि श्री भाऊसाहेब महाराज यांच्या समाधींना त्यांनी चांदीचं मखर, चांदीचे मुखवटे आणि सोन्याची किरीटं केली होती. तसंच चांदीची पालखी पण तयार करून घेतली होती. श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अध्यात्म प्रसाराचं कार्य अवघं 12-13 वर्षच केलं, पण ते कायम स्वरूपाचे आणि अमर ठरले. त्यांनी अल्पकाळातच अनेक पूर्णज्ञानी आणि अधिकारी शिष्य तयार केले. त्यात प्रामुख्यानं परमपूज्य श्री गणपतराव महाराज कन्नूर, श्री काडसिद्धेश्वर महाराज आणि श्री विलासानंद हे प्रमुख शिष्य होते. इतर पुष्कळ शिष्य सोलापूर, बागेवाडी आणि मुंबई, विजापूर इत्यादी ठिकाणी आहेत. अशा या सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्या शिष्यांना शेवटी विज्ञान स्थितीचा उपदेश केला आणि मुंबई इथं अश्विन वद्य एकादशी शके 1858 म्हणजेच 9 नोव्हेंबर 1936 या दिवशी वयाच्या 48व्या वर्षी आपला देह ठेवला. त्यांची कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी इथं समाधी आहे. हे होतं श्री सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज पाथरी यांचं चरित्र. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.